कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1108 दूध संस्थांच्या सुनावणी पुढील 3 महिन्यात पूर्ण करून घ्यावा असा आदेश दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिलाय. न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी गोकुळशी संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1108 दूध संस्थांच्या सुनावणी पुढील 3 महिन्यात पूर्ण करून निर्णय घ्यावा असा आदेश दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना दिलाय. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ द्यायला स्पष्ट नकार देत कोल्हापूर सर्किट बेंचनं नकार दिलाय. त्यामुळे गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या सुमारे 1108 दूध संस्थांबाबत विविध आक्षेप आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक घेणं योग्य ठरणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागलाय. संबंधित सर्व संस्थांची वैधता, सभासदत्व आणि मतदार म्हणून पात्रता यांचा सखोल विचार करूनच पुढील प्रक्रिया राबवावी असे आदेश न्यायालयानं दिलेत. दरम्यान न्यायालयानं प्रशासक नेमण्याबाबत स्पष्ट आदेश दिले नसले तरी सद्यस्थितीचा विचार करता तो पर्याय अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. सहकार कायद्यातील अलीकडील बदलांमुळे कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूद आता नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पदावर कायम ठेवता येणार नाही. या निर्णयामुळे गोकुळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विविध पक्ष, गट आणि नेते निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना आजच्या न्यायालयीन निर्णयामुळे नेत्यांची रणनीती विस्कळीत होणार आहे.